आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। गाण्यातला सूर जैसा गाण्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। झिजुनी स्वतः आनंदाने झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा। हे जाणता जीवनाचा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा। प्रारंभ हा ओळखावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। वा धन्यवाद। प्रेमराज ला मी बऱ्याच वेळेस भेटलो आहे, म्हणजे तो भेटायला येतो पण आज मी त्याला भेटायला आलो। खरं पाहिलं तर म्हणजे वाढदिवस हा बऱ्याच वेळेस आपण वेगवेगळ्या स्वरूपात बघतो, पण अगदी जसं म्हणतो आपण दुमदुमली पंढरी या ठिकाणी अवतरली आहे। बऱ्याच महाराजांचे मी कीर्तन त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ असतात। आता आमचे सोपान महाराज आणि बरेच या ठिकाणी नावाजलेले मंडळी आहेत। प्रत्येकाचं नाव मला या ठिकाणी म्हणजे प्रत्येक जण तेच आहेत हे माहित नाही, पण मी ऐकतो कीर्तन बऱ्याच वेळेस। मला ज्यावेळेस थोडंसं निवांत व्हायचं असतं त्यावेळेस मी आपल्या 1-2 मिनटं 4 मिनिटाचे चुटकुले ऐकत असतो। आमचे गुले महाराज पण आलेत, हे सगळ्यांचे आशीर्वाद निश्चित या ठिकाणी प्रेमराजला तर आहेतच, पण आमच्यावर सर्वांवर आपले आशीर्वाद राहणं गरजेचं आहे। आमचे आत्मारामजी म्हणले जसं आमच्या डॉक्टरांची CMA असती तशी इथं महाराजांची CMA आहे। म्हणजे आपण सर्वजण आलात, आपले आशीर्वाद या ठिकाणी प्रेमराजला मिळतील। मी पण सर्व डॉक्टरच्या वतीनं असेल किंवा आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा। आशीर्वाद म्हणायची गरज नाही, कारण की तुम्ही एवढे मंडळी आहात, तुमचेच आशीर्वाद सगळ्यावर आहेत, म्हणजे निश्चित त्याच्यावर असतील। आणि या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके असतील किंवा आदरणीय असतील, या परिसरातील फार मोठं ज्यांनी अध्यात्म आपल्या वाणीतून तालुक्यातच नव्हे तर अगदी महाराष्ट्रात पोहोचण्याचं काम केलं, असे आमचे साठे महाराज यांना देखील मी आपण सर्व आपल्या आदरणीय सन्माननीय आणि पूजनीय मंडळींना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या सर्व परिवारांचे महाराजांच्या वतीने देखील आभारी आहे। आमचे कदम महाराज मी सगळ्यांना ओळखतो बेसिकली, पण आता चेहरे बघाव तिकडे सगळे ओळखीचेच दिसतात। साठे महाराजांनी हा जी योग आणलाय, खरोखर जरी मुलांचा वाढदिवस असतील तरी एवढ्या मंडळींचे पाय या तुमचं जी शिक्षक कॉलनी आहे किंवा नगराला लागणं हे खरोखरच भाग्य समजतो। आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आपले आशीर्वाद असेच आमच्या नगरीवर राहोत अशी पंढरपूर विठ्ठला चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात
आमचे अशोक महाराज मुंडे वारकरी संप्रदायावर फार मोठी श्रद्धा आणि म्हणून त्यांचे चिरंजीव खऱ्या अर्थानं आज स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आमचे आत्मारामजी मुंडे साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या वारकरी संप्रदायातलं फार मोठं नाव म्हणजे महादेव महाराज गोपाळे बाबा, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. दिलीपजी महाराज मुसळे आणि त्याचबरोबर श्री संत माधव मामा संस्थान मोळवण अहमदपूर तालुक्यामध्ये जे फार मोठे एक साधू होऊन गेले, त्या संस्थांचे आमचे हरिभक्तीपरायण अंकुश महाराज मोळवणकर यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील थोर भागवताचार्य केशव महाराज गीतेशास्त्री, आमच्या धारूरचे हरिभक्तीपरायण नवीन कीर्तनकार आत्ताचे अशोक महाराज यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सगळेजण धर्मराजजी रेड्डी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. आणि केक कापण्याचा कार्यक्रम होईल. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, ही माणसं जर सगळे पैसे देऊन एका जागेवर करायचे म्हणले तर 5 लाख रुपये तरी कमीत कमी लागतील, त्याच्यानं सुद्धा शक्य होणार नाही. पण ही मंडळी प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण यांचं गाणं एक एक माणूस हा कोटी कोटी किमतीचा माणूस आहे महाराज. अनेक दिग्गज आहेत, गाण्याच्या क्षेत्रातील फार मोठे आहेत, काही वादनाच्या क्षेत्रातील मोठे आहेत आणि कीर्तन क्षेत्रातील मोठी माणसं इथं उपस्थित आहेत. ही प्रेमापोटी उपस्थित आहेत. आपण सगळ्यांनी कार्यक्रम ऐकूनच जायचंय ही सर्वांना विनंती आहे. आता केक कापण्याचा कार्यक्रम होईल आणि आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.